नमस्कार मित्रांनो, आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी निवडणुकीत बारामतीमध्ये येऊन तुम्हाला पाडून दाखवतो। जरांगे पाटलांचा अजित पवारांना इशारा। यानंतर अजित दादांनी घेतली वातावरण बघून नरमाईची भूमिका। काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊया। दरम्यान 20 जानेवारीला लाखो मराठ्यांसह जरांगे पाटील मुंबईकडे कूच करणार आहे आणि त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जरांगे पाटलांना चांगलेच ठणकावले होते। जर कायदा कोणी हातात घेण्याचा प्रयत्न केला तर त्याची गय केली जाणार नाही असा इशारा जरांगे पाटलांना अजित पवारांनी दिला होता। तर त्यावर जरांगे पाटलांनीही त्यांना जसेच तसे उत्तर दिले। तुम्ही काय म्हणता, मुंबईत आला तर कारवाई करू, तर मग या, आम्ही आलो, तुम्हाला दाखवतो आम्ही काय आहे। थोडं थांबा, तुमच्या मतदारसंघामधलेच मराठी आता तुमचा राजकीय सुपडा साफ करणार व त्याबाबत काहीच गय केली जाणार नाही असा इशारा थेट जरांगे पाटलांनी अजित पवारांना दिल्यानंतर अजित पवारांनी याची प्रचंड धास्ती धरल्याची बातमी समोर आली आहे। त्याला कारण म्हणजे अजित पवार गटातल्या आमदारांनीच अजित पवारांना सांगितले की मतदारसंघामध्ये आरक्षणावरून आता वातावरण प्रचंड तापले आहे। यावरून तुम्ही केलेल्या वक्तव्याचा जाहीर ठिकठिकाणी निषेध देखील होतोय। त्यामुळे अजित पवारांनी महाराष्ट्रातील ठिकठिकाणी होणारा निषेध बघून व येणारी निवडणूक बघून नक्कीच ओबीसी आरक्षण व मराठा आरक्षण यावर काहीतरी तोडगा काढणार, कायदा हातात घेऊ नये अशा शब्दात नरमाईची भाषा वापरून आपली भूमिका यानंतर स्पष्ट केली। तसंच येणारी लोकसभा निवडणुकीत सरकारमधल्या एकाही नेत्याला निवडून देताना मराठा समाज नक्कीच विचार करेल। ओबीसी समाजामध्ये व आमच्यामध्ये काही वाद नाही। राजकीय नेते त्यांची स्वार्थाची पोळी भाजण्यासाठी वाद लावत आहे। त्यामुळे अजित पवार व अजित पवार गटाला येणाऱ्या निवडणुकीत त्याची परतफेड नक्कीच करावी लागणार असं देखील जरांगे पाटलांनी संपूर्ण अजित पवार गटाला व सरकारला एक प्रकारे इशारा देऊन टाकलेला आहे। तर मित्रांनो, अजित पवारांना त्यांच्याच मतदारसंघात जरांगे पाटील पाडून दाखवतील का नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचे अनमोल मत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा। तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।